नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला मी आता लसणाचा वाफा दाखवणार आहे. तर ह्या घासाच्या बांधापासून ते त्या आंब्याच्या बांधापर्यंत एक वाफा लावलेला आहे मी लसणाचा. आणि ह्या लसणाच्या वाफ्याला कंप्लीट 1 महिना झालेला आहे. आणि लसणाची पात बघा केवढी मोठी झालेली. ही पात एवढी झालेली आहे. आणि ही पात नॉनव्हेजमध्ये आणि आपल्या इतर जेवणात आलं लसूणची पेस्ट करतो त्या पेस्टमध्ये ही टाकली तरी चालते. आणि पुलाव भाताला पण अखंड पात टाकतो आपण कांद्याच्या पातीसारखी. आणि ह्या पातीचा सेम वास लसणासारखाच येतो. आणि ही एकदम एक पौष्टिक सात्विक पात आहे. आणि ह्याला शेणखत सेंद्रिय खत जास्त वापरतो आम्ही. अशी रासायनिक खत जास्त वापरत नाही. आणि चुलीतली राख आणलेली बघा मी लसणाला घातलेली, कारण की 2दा लसूण बिनून झालेला आहे. आणि लसणाला राख जर घातली ना तर लसूण पोसायला एकदम भारी पोसन. मुळ्या त्याच्या चांगल्या जमिनीत पोसल्या जातात. आणि लसणाची कांडी अशी मोठी होती छोट्या कांद्यासारखी. तर हा कांद्याला असं राखेचं लसणाच्या वाफेला असं राखेचं असं हे करते, खत टाकल्यासारखं असं राख टाकावी लागते आम्हाला. ही चुलीतली राख आणलेली सरपणाची गौरीची. तर आम्ही अशी लसणाला राख टाकतो. राखेमुळे लसणाची कांडी चांगली पोचली जाते. आणि मुळ्या एकदम अलगद मातीत अशा सुटसुटीत पोचल्या जातात त्या. आणि कांडी मोठी होती, छोट्या कांद्यासारखी कांडी होती लसणाची. लसणाची पात बघा केवढी मोठी झालेली आहे. तुम्ही लसणाला काय काय टाकता? आम्ही लसणाला सेंद्रिय खतं शेणखतं हे टाकतो. आणि अशी राख टाकतो. राखेचा असा एक ढोस देतो चुलीतल्या राखेचा. अशी बादलीत मी राख घेतलेली चुलीतली. तर आता मी सगळ्या लसणाला टाकणार ही राख. तुम्ही काय काय टाकता लसणाला? आणि हा लसूण आमचा जो आलेला आहे तो लसूण कसा आलेला आहे, पात कशी वाटते तुम्हाला ते मला नक्की सांगा कमेंट करून. आणि तिकडे बघा गादी वाफ्यावर कांदा लावलेला, त्याला रेन पाईपाचं पाणी चालू केलेलं आहे. रेन पाईपचं शॉवर चालू केलेलं आहे. त्याला दारं देता येत नाही गादी वाफ्याला, त्यामुळं असं रेन पाईपानेच पाणी सोडावं लागतं. आणि हा लसूण पण गादी वाफ्यावरच टाकलेला आहे, त्यामुळं मग पोषण पण चांगलं होतं लसणाचं.